नमो बुद्धाय. जय भीम. मित्र हो, मागील भागामध्ये आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड, भगवान बुद्धाने काय शिकविले यामधील भाग तिसरा, धम्म म्हणजे काय यामधील कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हे मानणे म्हणजे धम्म याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन केले होते. त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग चौथा, अधम्म म्हणजे काय यामधील दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण करणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा. दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म. जेव्हा जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा ती कशी घडली, त्याचे कारण काय आहे हे जाणण्याची मनुष्य मात्राला आवश्यकता वाटते. कधीकधी कारण व कार्य हे एकमेकाच्या इतके जवळजवळ असतात की कार्याच्या कारणाचा पता लागणे अवघड नसते. परंतु कधीकधी कार्य परिणाम हे कारणापासून इतके दूर असते की तेथे कार्यकारणाचा शोध लागत नाही. ढोबळ दृष्टीने पाहता असे वाटते की या परिणामाला कारणच नव्हते. तेव्हा असा प्रश्न उत्पन्न होतो की ही घटना घडली कशी. अशा वेळी सर्वसामान्य उत्तर असे असते की ही घटना काहीतरी दैवी कारणाने म्हणजे चमत्काराने घडली असावी. भगवान बुद्धाच्या पूर्वजांनी ह्या प्रश्नाचे विविध प्रकारे उत्तर दिले आहे. पगुत कच्चान हा प्रत्येक घटनेला कारण असल्याचे मानित नसे. तो म्हणत असे, घटना कारणाविना स्वतंत्रपणे घडत असतात. मक्कली घोषल मानित असे की घटनेला कारण असले पाहिजे, परंतु तो असा प्रचार करीत असे की ते कारण मानवी शक्तीबाहेर कुठेतरी प्रकृती, अनिवार्य आवश्यकता, वस्तुजातीतील अंतर्गत नियम, पूर्वनियोजित देव अशासारख्या गोष्टीत शोधले पाहिजे. भगवान बुद्धाने अशा सिद्धांताचे खंडन केले. त्याचे असे म्हणणे की प्रत्येक घटनेला कारण असते. एवढेच नव्हे तर प्रत्येक कारण हेही मानवी अथवा प्रकृतीच्या कारणाचा परिणाम आहे. काळ, प्रकृती, अनिवार्य आवश्यकता इत्यादींना कोणत्याही घटनेचे कारण मानणे याला त्याचा विरोध होता. जर काळ, प्रकृती, अनिवार्य आवश्यकता हीच फक्त घटनेची एकमात्र कारणे असतील तर मग आमची स्थिती काय. मनुष्य हा काळ, प्रकृती, आकस्मिकता, ईश्वर, देव, अनिवार्य आवश्यकता यांच्या हातातील एक बाहुली आहे. जर मनुष्य स्वतंत्र नाही तर माणसाच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय. तो जर दैवी चमत्कारावर विश्वास ठेवू लागला तर त्याच्या बुद्धीचा उपयोग काय. जर मनुष्य स्वतंत्र असेल तर प्रत्येक घटनेला मानवी प्रकृती कारण असली पाहिजे. कोणत्याही घटनेचा दैवी चमत्कृतीत उगम असणे शक्य नाही. कदाचित हे संभवनीय आहे की घटनेचे वास्तविक कारण सापडत नसेल, परंतु जर तो बुद्धिमान असेल तर कधीतरी एके दिवशी ते त्याला सापडल्याशिवाय राहणार नाही. दैवी चमत्कृतीवादाचे खंडन करण्यात भगवान बुद्धाचे 3 हेतू होते. त्याचा पहिला हेतू माणसाला बुद्धिवादी बनविणे. त्याचा दुसरा हेतू माणसाला स्वतंत्रपूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे. त्याचा तिसरा हेतू ज्या भ्रामक समजुती माणसाचा शोध करण्याची प्रवृत्ती मारतात त्याचे उगमस्थानच नष्ट करणे. यालाच बुद्ध धम्माचा कम्म सिद्धांत अथवा हेतुवाद म्हणतात. हा हेतुवाद बुद्ध धम्माचा मुख्य सिद्धांत आहे. तो बुद्धिवाद शिकवितो आणि बुद्ध धम्म बुद्धिवादापेक्षा वेगळा नाही. याच कारणास्तव दैवी चमत्कृतीची पूजा अधम्म मानली जाते. मित्र, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग चौथा, अधम्म म्हणजे काय यामधील दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन केले आहे. यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग चौथा, अधम्म म्हणजे काय यामधील ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा. जय भीम, जय बुद्धाय.